चला मी तुमच्यासाठी एक ट्रिक दाखवतो आणि पुढं कंटिन्यू करतो. माझ्याकडे एक बिस्किट आहे. ओके, हे बिस्किट मी थोडं खातो. आता थोडं भूक लागली. ओके, नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? अहो असणारच, कारण तुमच्यासाठी तुमचा जेपी पुन्हा एकदा करत नाही तुमच्याबरोबर टीपी, कारण तुमच्यासाठी घेऊन आलेला आपला बीपी म्हणजेच आपला बिस्किट पुडा शो. तर मित्रांनो, आज देखील आपण भेटणार आहे आपण अशा व्यक्तीला जी की आयुष्यात लय करते स्ट्रगल. तर चला की मग त्यांच्याशी बोलू, पण त्याच्या आधी आपल्या चिंग्या आणि चिंगीला भेटल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर चला की मग त्यांच्याशी आधी गप्पा मारूयात. कोणा आलेलं दिसना काय, तेवढा टाइमपास बी नाही, काहीच नाही. काय आयला पोरगीच आहे का? आली वाट आली वाट आली. हाय, नाव काय तुमचं? वाजून दाखवू की घालून दाखवू? अहो असलं कसलं नाव? हो म्हणजे पायल. हो पायल आहे वे. तुमचं नाव काय? माझं वे हातात देऊ का तोंडात देऊ? काय? नाही नाही, अहो म्हणजे माझं नाव प्रसाद आहे, प्रसाद. अहो लय जण येतात माझ्याकडे घ्यायला. तुमच्या हातात देऊ का? काय? अहो प्रसाद प्रसाद. नको नको. तसं तू काय करतो? मी वय मी अशी पिळायची कामं करतो, हलवायची कामं करतो. तुम्हाला पण देऊ का हलवून? असं थंड वाटेल, गारगार वाटेल आणि तुम्ही भरपूर खुश व्हाल. छी काय? अहो म्हणजे मी लिंबू सरबतचं काम करतो. असं ताक वगैरे असं हलवून 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 लोकांना पाजतो, म्हणजे आत्मा त्यांचा शांत होतो. पण असं तू काय काम करतेस? तू हलवायचं काम करतो आणि मी टाकायचं. हा? अहो म्हणजे बाता. हो बाता. मी LICची एजंट आहे. तर मग आम्हाला पहिलं टाकावं लागतं आणि मग काढावं लागतं. पण असं काढल्याशिवाय कसं टाकणार? अहो आधी आम्हाला बाता टाकावं लागतात, मग ते पॉलिसी काढून देतील. असं आहे वे. अहो गोड जायला का तुझे? आपल्याला नाही जुळणार बाबा असलं टाका टाकीचं काम. आता समोरच्याला खुश करायचं म्हणल्यावर टाकावं लागणार. आणि तू हलवायची काम करतो म्हणल्यावर तुला टाकणं कसं जमल? आणि तुला टाकून मजा पण नाही येणार. काय? अरे बाता रे बाता. मी तर प्रत्येकाच्या घरी जाते आणि पहिलं टाकायला सुरुवात करते. काय लगेच टाकते? हो मग. असं एवढं तुला टाकून त्रास नाही का होत? काय सांगू तुम्हाला, थोडं टाकलं तर समाधान नाही होत, लय टाकावं. कोण कोणतं तयार होत पण नाही. कशाला? काढायला रे, पॉलिसी काढायला. पॉलिसी काढायला सोपं काम नाहीये, प्रत्येकाचं ठोकावं लागतं. काय ठोकायला लागतं? दरवाजा. हो दरवाजा. दरवाजा होय. हा. एवढं टाकून पण कधी कधी समोरचा बिलकुलही खुश होत नाही. बरोबरच आहे, तू व्यवस्थित टाकतच नसशील त्याला. तर असं कसं शक्य? माझा बॉस असं टाकतो ना, अरे लगेचच गरम होतो. काय डोकं. माझा बॉस लई भाता टाकतो. त्या बॉसचं जाऊ दे, तुम्हाला काढायचं का माझ्या? यो, तुम्ही स्वतःच्या हाताने काढणार? हो मग माझं कामच आहे ते. टाकायचं काढायचं, टाकायचं काढायचं. सर्विस पण अशी देणार ना की तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात घेतलीच नसेल. काय सांगताय? अयो, एकदा की तुम्ही माझ्याकडून सर्विस घेतली की तुम्ही सगळ्यांना सांगत फिरशाल की हिच्याकडूनच घ्या. यो, तुम्ही सगळ्याची काढणार? हो मग माझं कामच आहे ते. टाकायचं काढायचं, टाकायचं काढायचं. होय, राहिलं की माझा एक जीपी नावाचा मित्र आहे आणि त्याचं लय मोठं आहे. पण तुम्हाला जमन का त्याला टाकाय? लई मोठं. जितकं जास्त मोठं तितकाच माझा फायदा. ते जरा जास्तच होत नाही का? असं म्हणजे तुम्हाला त्रास होईल ना? हो त्रास काय, जाऊ दे. जितका त्रास व्हायचा तितका त्रास, पण जितकं जास्त मोठं तितकाच माझा फायदा. बरं त्याचं जाऊ द्या. असं बीच नाही केलं तर? नाही ना, एकाच एकदाच करावं लागतं. आणि
त्याचा फायदा लई असतो. जीवन के साथ भी आणि जीवन के बाद भी. अयो म्हणजे तुम्ही मेल्यावर पण स्वर्गात येणार होय करायला? अहो जिवंतपणी जर केलं ना तर त्याचं मेल्यानंतर फळ भेटणार. होय काय सांगता? मग हे तो 2 वर्ष झालं बायकोला करतोय पण फळ काय भेटना. आणि तुमचं आपलं भारी मेल्यावर पण फळ देत आहे. हे आपलं नवीनच आहे बघा. तुमची बायको पण काढते का? अहो नुसतं काढूनच नाही देत तर सगळंच कळते पण फळ काय भेटना बघा. काय काय काढते तुमची बायको? अहो म्हणजे आता तुम्हाला ते पण सांगायला लागतंय हो. आता करायच्या आधी काय काढणार? अहो कपडे काढते कपडे. हे काय नवीन? पोलीस काढायला कोणी कपडे काढतं का? मी देते ना तुमचे काढून. म्हणजे तुम्ही इतक्या उशीर पॉलिसीचं बोलत होता होय? हो मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं की छी. तर मित्रांनो हा एक मनोरंजनाचा पार्ट आहे, जाऊ द्या. कारण आपले चिंग्या आणि चिंग्या आपलं मनोरंजन तर करतच असतात पण त्याचबरोबर आपण पोल खोल करत असतो त्या आपल्या सेलिब्रिटी लोकांची. तर चला तर त्यांच्याशी आपण आता त्यांची पोल खोल करूया. नमस्कार मंडळी. तर आपला बीपी शो मध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. तर प्रत्येक वेळेस प्रमाणे आपल्याला भेटीला आलेले आहेत आपले सेलिब्रिटी गेस्ट. त्यांचं नाव आहे बिभीषण चव्हाण सर, जे की मॅजिशियन आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या बीपी शो मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. थँक्यू धन्यवाद. सर आपण एक पेशाने मॅजिशियन आहात. तर तुमचा मॅजिशियन बनण्यापर्यंतचा प्रवास, तुमचा जीवन प्रवास आमच्या प्रेक्षकांना सांगितला तर आवडेल आम्हाला. नक्की नक्की नक्की. तसं तर माझा सर्व प्रवास स्ट्रगल खूप डेंजर म्हणलं तरी चालेल. कारण मी माझी शाळा झाल्यानंतर माझी भूम तालुका उस्मानाबाद या ठिकाणी माझी शाळा झालेली आहे. तिथून शाळा संपल्यानंतर मी डायरेक्ट मुंबईला आलो. माझ्या मोठ्या बंधुराजांनी मुंबईला आणलं. त्याच्यानंतर मला वेल्डिंगचं काम शिकवलं. वेल्डिंगचं मला इंटरेस्ट नाही आला. मग मला टेलर वेल्डिंग करत करत मी टेलरिंग कोर्स केला. मग टेलरचा कोर्स करत करत गारमेंटमध्ये मी 15 वर्ष काम केले. पण गारमेंटमध्ये पण माझं मन लागना. कारण मी नाटकं वगैरे करायचो गावी. प्रत्येक वेळेस 2-3 नाटकं व्हायची माझी. प्रत्येक वर्षी यात्रेला किंवा अशी शाळेतली मुलं वगैरे फ्रेंड्स घेऊन मी नाटक करायचो. स्वतःच नाटक लिहायचो, स्वतःच पात्र वाटायचो, स्वतः डबल पात्र करायचो. तर मला स्टेजची आवड असल्यामुळे मी शोधत होतो की मला स्टेजसाठी काय करावं लागेल. तर एक जादूगार आला गणपतीच्या टायमाला. एक जादूगार जादू दाखवत होता. मी पाहिलं हा एकटा जादू करतोय. मग माझी ट्यूबलाईट क्लिक झाली की हा एकटा जादू करतो तर मी पण एकटा स्टेज घुमवू शकतो. मग एकही मॅजिशियनची ओळख नसताना आता आज 150 मॅजिशियन माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि दिल्लीचे 100-150 मॅजिशियन आहेत. पुण्याचे 100 मॅजिशियन आहेत. असे सर्वांचे कॉन्टॅक्ट आहेत. आमचे ग्रुप आहेत. सर्व आम्ही टचिंग मध्ये आहेत. सर तुम्ही आता बोलताना बोलला की जसं मॅजिशियन तुम्ही आहात तसं तुम्ही कला क्षेत्राकडे पण आहेत. म्हणजे ऍक्टिंग क्षेत्र असेल किंवा तुम्ही नाटक वगैरे केले. त्यातला ते अनुभव जरा सांगा. मी एक मराठी पिक्चर केलाय आणि 2 मराठी केले आणि एक हिंदी पिक्चर केला. आता अजून ते 3ही पिक्चर एक संधीचे रिलीज होतील आता डिसेंबर पर्यंत जानेवारी पर्यंत. पोलीसच्या रोल मध्ये चांगला अनुभव आला. कारण पोलीसचा रोल असा दिलता की पोलीस म्हणे तर मुंबईचे पोलीस किंवा महाराष्ट्र कडक शिवी देऊनच बोलायचं होतं. पण एक वयस्कर माणूस होता. मला ह्याला कसं शिवी द्यायची नाही म्हणजे रोल करायचा आहे. मुंबईची पोलीस अशीच असतात. बरोबर आहे, साहजिकच आहे. दिली आपल्या वयस्कर वडिलाच्या वयाचा माणूस होता. पण त्याला पण शिवी देऊन उठून चालित पैसे जमा कर नाही तर उठून जा असं थोडंही केलं. आम्ही खूप हसलो त्यावेळेस. म्हणलं त्या माणसाला शिवी दिली आणि शूट पण झालं. पण कारण रोल जसा की ज्यावेळेस तुम्ही पर्सनल ज्यावेळेस तुम्ही शो करायचे त्यावेळेस असं कधी झालंय का की एक समोर मुलगी आहे आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही जादूचा शो करताय किंवा वेगळं काहीतरी चाळे करताय, असं कधी झालंय? बरोबर. त्याच्यामध्ये कसं झालंय ज्यावेळेस आम्ही मॅजिक करतो समोर अशा सर्व सुंदर सुंदर मुली असतात. आमची नजर असते की आता मॅजिक शो करायला कोणती मुलगी बघायची. ते पहिले लक्ष ठेवायचं ही चांगली दिसते, हिने साडी पिंक कलर घातली, हिने ड्रेस चांगला आहे. आम्ही विचार करतो हिला बोलवायचं स्टेजवर. कारण आपण डायरेक्ट तर बोलू शकतो आणि खूप इंटरेस्ट असतात मुलं आणि मुली स्टेजवर येण्यासाठी मॅजिक आणि खूप. मग आम्ही तू ये करून असे बोलून घेतो, त्यांच्याशी ट्रीट करतो. ते खूप इम्प्रेस होतात. एवढंच नाही की आम्ही मॅजिक शो झाले आमचे व्हिजिटिंग कार्ड देतो ना, कार्ड दिले एवढे फोन येतात की विचारू नका. मग ते कळत नाही कोण केलं, कस्टमर म्हणून करतात
परत अहो तुम्ही आवडलात आम्हाला, मला माझं प्रेम झालं असे पण भरपूर कॉल येतात. प्रत्येक शोला म्हणजे काहीतरी नवीन नवीन अनुभव येतो. बरोबर आहे, बरोबर आहे. असं आहे. नाही, असे अनुभव तर तुम्हाला भरपूर येतच राहतात, पण तुम्हाला एक वेगळा अनुभव एक घरचा देखील असेल, कारण तुम्ही जे मॅरिड आहे, 20-25 वर्ष झालं तुम्ही ह्या क्षेत्रात आहे, तर 20-25 वर्षात तुमच्या मॅरिड लाईफ मध्ये तुमच्या वाईफनी कधीतरी असा तुमच्यावर डाऊट घेतला असेल की तुम्ही मॅजिक शो करताय तर तुमचं बाहेर काय आहे का, किंवा तुम्ही जसं बोलले की मला कॉल वगैरे मेसेज वगैरे येतात, तर त्या पद्धतीने असं कधी झालंय का की तुमच्या मिसेस मध्ये आणि तुमच्यात कधी भांडणं वगैरे झाल्यात? हो, थोडीफार तर झालेलीच आहे, कारण कॉल येतात. काय जास्त वेळ बोलले का तुमची मॅजिक एवढी वेळ बोलता का, लेडीजचे कॉल जास्त येतात. तर मग त्याला सांगितलं बाबा हे क्षेत्र असं आहे की सगळ्या संघ करावंच लागतंय, आणि ती मग तिला नंतर कळून चुकलं का तिच्या समोरच आम्ही कॉलवर जास्त बोलायचो. सर, मॅजिक क्षेत्रात तर तुम्ही होताच, पण मॅजिकच्या आधी तुम्ही कॉलेज वगैरे, शाळा वगैरे, कॉलेज याच्यातनं तर गेलेच असताल त्या पिरियड मधनं. तर मला असं सांगा की त्यावेळेस कधी असा मानसिक संतुलन बिघडलं का, की ब्रेकअप वगैरे झाला किंवा कुठल्या मुलीबद्दल काय भांडणं वगैरे, काय असं काय किस्सा होता? आहे तसा किस्सा. म्हणजे मी स्वतःहून फर्स्ट टाइम प्रेम केलं शाळेमध्ये असताना. तर मला खूप ती आवडत होती मुलगी, आणि त्याच्या घरचे आमचं रिलेशन चांगलं झालं सर्व माहिती, पण तिला ते प्रेम म्हणजे काय आता तिने सांगितलं मला त्यावेळेस कळतच नव्हतं काही. तर मी 10वीला असताना ती 7वी 8वीला होती, पण तिचं लवकर लग्न करण्यात आलं आणि तिचं मिलिटरी मॅन बरोबर लग्न झालं. ती मिलिटरी मॅन असल्यामुळे आई वडिलांनी लवकर फटाफट उरकून टाकलं. मी डिस्टर्ब मध्ये, अरे विचारलं पण नाही, बोलले पण नाही, मी टेन्शन मध्ये, आणि आमच्या चिठ्ठ्या चपाट्या चालायच्या त्यावेळेस चिठ्ठ्यामध्ये. पण तिला म्हणजे एवढं सिरियस प्रेम माहितीच नव्हतं. मला लग्नाला बोलवलं, मी नाही लग्नाला गेलो नाही. परत लग्न झाले 2-3 वर्ष 5 वर्ष बोललोच नाही. तर सर, मला आता तुम्ही एवढा प्रवास करत आला मॅजिशियन म्हणून, तर आम्हालाही आवडेल की तुमच्यापासून आम्हाला मॅजिक बघायला. तर आम्हाला काय ठीक आहे, 1-2 डेमो दाखवतो तुम्हाला मी. माझ्याकडे काही पत्ते आहेत. ओके, 4 पत्ते आहेत. 1 2 3 4. ओके, 4 पत्ते आहेत. 2 रेड आहेत आणि 2 ब्लॅक आहेत. ओके, परत बघा, 2 रेड आणि 2 ब्लॅक. ओके, मी कॅमेरामॅन क्लोज करू शकता, काय तुम्ही हरकत नाही. ओके, 1 2 3. अरे वा, ब्लॅक मध्ये गायब झाले, सर्व रेड झाले. टोटली ब्लॅक जे पत्ते होते त्यांचे ते गायब झालेत आणि टोटली रेड आलेले. थँक्यू. 2 रबर आहेत. ओके, तुम्ही असं रबर पकडा, एक बोट असं माझ्यासारखं पकडा, एका बोटामध्ये. ओके, हे रबर आतल्या साईडला आहे. ह्या साईडने पण निघणार नाही, ह्या साईडने पण निघणार नाही, समोरून पण नाही, आणि ह्या साईडने तर सवालच येत नाही. बरोबर. ओके, 1 2 3. ओके, बिलकुल नाही निघणार. ओके, 1 2 3 खाली प्रेस केलं मी, असं केलं. तर चला, मी तुमच्यासाठी एक ट्रिक दाखवतो आणि पुढं कंटिन्यू करतो. माझ्याकडे एक बिस्किट आहे. ओके, हे बिस्किट मी थोडं खातो, आता थोडं भूक लागली. ओके, ओके बेबी, तुम्ही एक जण या माझ्याकडे जरा. ओके, मी काय करणार आहे, ही फुल तुम्हाला देणार. कुणाला पाहिजे फुल? हिला बघू. बरं, तुला लाल फुल पसंत आहे का रेड फुल पसंत आहे? मी आता काय करणार, हे फुल तुला देणार आहे. ओके, सेंटर मध्ये यायचं. ओके, 1 2 3. हे रेड फुल तुझ्यासाठी. ओके, राईट. काय झालं, कॉक्रोच? हे कॉक्रोच कुठून आलं? बरं ठीक आहे, आपण कॉक्रोचला साईडला ठेवूया. थोडं असं वा तुमच्या, नाही इथं थोडं बेग साईडला तुमच्या केसामधून, आणि तुम्हाला एक रोप देतो, फुल देतो. वा, हे येलो कलर आलं. टाळ्या झाल्या पाहिजे जोरांनी. ओके, तर हे येलो पण तुम्हाला देतो. चला, ओके, हे पण तुम्हाला. ओके, ते पण गायब झालं. ओके, थँक्यू तुम्ही आल्याबद्दल, थँक्यू. ओके, तर मला आणखी एक मुलाची जरूर पडेल. कोण येत आहे? तुम्ही या सर. काय नाव आपलं सर? गौरव वायकर. ओके, गौरव, हा कॅट सर्व पत्ता अलग अलग आहेत. ओके, तुम्ही काय करा, एक कुठलाही पत्ता काढा, सर्वांना दाखवा. मला ना दाखवा, कोणताही पत्ता काढा. ओके, सर्वांना दाखवा. तर ह्या कॅट मध्ये ठेवा, मध्ये घालून ठेवा.
मला दाखवा ना. ओके, तुमचा पत्ता तुम्हाला आठवते? समोर ऑडियन्सला दाखवला, सर्वांनी पाहिला, तर तुमचा पत्ता मला तुमच्या डोळ्यामध्ये दिसतोय. मी पत्त्याला टच पण करत नाही. ओके, तुमचा पत्ता आहे 6 ऑफ द फ्लॉवर. राईट? टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. वाह, भारी वाटलं मित्रांनो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहे आणि तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे आपला बीपी शो. म्हणून मित्रांनो सांगतो, कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत या जेपीचा आणि आपल्या बीपीचा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा सलाम.